नवीन कॅमेरा घेतल्यापासून काय शूट करायचं असा प्रश्न पडला होता. आज दादा बोलला, चल कुठेतरी फिरून येऊ. मी पण वाटच बघत होतो. नमस्कार मित्रांनो, तर एक सरप्राईज ट्रिप आपण अरेंज केलेली आहे. माझ्याकडे 2 लेन्स आहेत, एक 9mm आणि 35. ह्या लेन्सेसचा पण रिव्ह्यू होईल आणि तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येईल. फ्रंटला बसलो का आमची दीदी पण फ्रंटलाच येते. फ्रंटला आवडतं दीदी बसायला? हां आवडतं. आता आम्ही बदलापूरच्या जवळ होतो. कुठे पोचणार काहीच माहिती नव्हतं, पण एन्जॉय करत होतो. वेट करू आता परत कुठे भेटते का नाही हे आपल्याच याच्यामध्ये ना डायरेक्शनमध्ये टाकायचं. काय रेट आहे? 98.25 म्हणजे 100च्या आसपास झाले डिझेल. पण नेरळच्या जवळ पोचताच पोटात कावळे ओढायला लागले. सो रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडापाव स्टॉलवर गाडी उभी करून मस्त गरम गरम वडापाव घेतले. मुंबई की आन बान शान वडापाव. खूपच गरम आहे, वाफा निघतात अक्षरशः. तर सकाळपासून काही खाल्लं पण नाही. तर मित्रांनो, फायनली आपल्या डेस्टिनेशनला आपण पोचलो आहे. पाहू शकता कर्जतमधील पळसदरी श्री स्वामी समर्थांच्या मठात पोचलो. येथील मठ आमच्या कल्याणच्या मठापेक्षा खूप मोठे होते. समोरच स्वामींची मूर्ती खूपच सुंदर आणि रेखीव होती. आर्टिफिशियल तयार केलेल्या वडाच्या आत सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन त्याच्याच बाजूला मठाधिकारी गुरुवर्य परमपूज्य दादा महाराज दरेकर यांची गाडी समोर दिसली. थोड्याच वेळात आरतीची वेळ झाली. आरतीला एवढी गर्दी मी प्रथमच पाहिली. त्यानंतर 12 ते 1 या वेळात महाप्रसाद म्हणजे जेवणाची सोय भाविकांसाठी करण्यात येते. त्याचे शूट मी करणारच होतो, पण ब्लॉग थोडा मोठा होईल म्हणून मी ते केले नाही. तर पळसदरीचं श्री स्वामी समर्थांचा जो मठ आहे, ॲक्च्युली याचा इतिहास जो आहे फार जुना आहे. 1993 मध्ये आणि 1997 मध्ये ते स्वामी समर्थ प्रकट झाले होते आणि इथल्या भक्तांना त्यांनी साक्षात्कार दिला होता. त्यामुळे इथे येणं फार महत्त्वाचं आहे. कर्जतपासून तसं बघायला गेलं तर 30 रुपये टॅक्सीवाले किंवा बसवाले घेतात आणि पोचणं फार सोपं आहे इथे. आणि जर आपली पर्सनल व्हेकल असेल तर कर्जतपासून आपण पुण्याकडे जाणारा जो रस्ता आहे तिकडे टर्न मारला तर त्या रस्त्यातच हा आपल्याला मठ पाहायला मिळेल. वाटेतच महिंद्राचे शोरूम दिसले. लवकरच एक गाडी घेण्याचं प्लॅनिंग केला. तर तुम्ही ओळखा कोणती गाडी असेल. स्पेस बऱ्यापैकी फ्रंटला स्लायडिंग नाही ना, स्लायडिंग नाही ना. 65 बेसमध्ये हे नसेल मला वाटतं. 65 नाही. उंच वाटतंय. बोनेट वगैरे दिसतंय ना मस्तपैकी. बोनेट वगैरे दिसतंय मस्तपैकी. हा सेम कलर ना पूर्ण डिस्प्ले तुम्हाला येईल. फक्त ही जी टच पॅनल आहे याच्या जागेवर तुम्हाला एसीचं कंट्रोल येईल. एसीचे कंट्रोल आहे. बाकी चावी आता चेंज केली. चाबी सेम असेल. पेट्रोलचा एव्हरेज काय आहे?